एव्हरीवन. 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा ऑनलाईन क्लासेसमध्ये स्वागत आहे. आपण बघतोय 12वी फिजिक्स, त्यातला बघतोय पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स. लास्ट लेक्चरला आपण हा पॉईंट बघितलेला, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं इक्वेशन काय होतं, हे टो इज इक्वल टू डी एल अपॉन डी टी. टो म्हणजे एक्सटर्नल टॉर्क, तो जर 0 असेल, बाहेरून जर कोणता फोर्स दिला जात नसेल त्या ऑब्जेक्टवर, तर एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असेल, म्हणजे तो चेंज होणार नाही. ठीक आहे, हे होतं आपलं कन्क्ल्युजन. ह्याच्याशी रिलेटेड आपण 2 एक्झाम्पल्स बघितले, बॅलेट डान्सरचं आणखी स्विमरचं. बघूया. आता जर आपण एक सिंपल एक्झाम्पल घेतलं की समजा ही एक व्यक्ती आहे जी काय करायला, गोल फिरायला. एक व्यक्ती आहे जी रोटेशन करायला. तिने हात आणखी पाय असं स्प्रेड केलेला आहे. म्हणजे तिचे हात पाय जर बॉडीपासून लांब असतील, म्हणजेच ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून लांब असतील, तर डिस्टन्स वाढणार, म्हणजेच इनर्शिया वाढणार. मग आपण असं कन्सिडर करूया की ही व्यक्ती आहे गोल फिरायले आणि तिचं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे I1 आणि तिचं गोल फिरायचं स्पीड आहे ω1. आणि ह्यावेळी तिचा जो काय मोमेंट ऑफ, त्याचं जे काय अँग्युलर मोमेंटम असेल तो असेल L1. ठीक आहे, I1 ω1 आणखी L1. हे काय झालं, ह्या व्यक्तीचा अँग्युलर मोमेंटम, आणि तो किती असतो, L इज इक्वल टू I ओमेगा, म्हणजेच किती असणार, L1 इज इक्वल टू I1 ω1. समजा ह्या व्यक्तीवरती कोणताही एक्सटर्नल फोर्स ॲक्ट नाही झाला, बाहेरून कोणताही टॉर्क त्याच्यावरती नाही दिला गेला, फोर्स नाही दिला गेला, आणि ह्या व्यक्तीनं स्वतःहूनच आपले हात काय केले, असे फोल्ड केले. आता फोल्ड केले, स्वतःहून केले, बाहेरचा कोणता त्याच्यावरती फोर्स टॉर्क ॲक्ट झालेला नाही, म्हणजे एक्सटर्नल टॉर्क किती आहे, 0. आता बघूया, आता तिचे हात आणखी पाय फोल्ड झालेत आणि किती गोल फिरायले. आता तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार I2 आणि तिचं स्पीड असणार ω2. ह्या केसमध्ये तिचा मोमेंट ऑफ अँग्युलर मोमेंटम असेल L2, म्हणजेच किती असेल, L2 इज इक्वल टू I2 ω2. ठीक आहे, म्हणजे पहिल्या केसमध्ये इनर्शिया जास्त आहे आणि स्पीड कमी आहे. दुसऱ्या केसमध्ये इनर्शिया कमी आहे पण स्पीड काय आहे, जास्त आहे. जिथं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी, तिथं रोटेशन मोशन जास्त, म्हणजे अँग्युलर स्पीड जास्त. म्हणजे इथं आत्ता आपण बघितलेल्या कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ह्या थेरमनुसार पहिल्या कंडिशनमधला L1, दुसऱ्या कंडिशनमधला L2, म्हणजे अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहणार. कॉन्स्टंट राहणार म्हणजे तो चेंज होणार नाही, आणि तो चेंज होणार नाही म्हणजेच L1 इज इक्वल टू L2, व्हॅल्यू सेमच असायला पाहिजे. ठीक आहे, मग L1च्या जागी लिहिलं I1 ω1, L2च्या जागी लिहिलं I2 ω2. ठीक आहे, सो हे झाला फॉर्म्युला, म्हणजे हे झालं अँग्युलर मोमेंटम कसं यूज करणार. इकडे बघूया, स्विमरचं एक्झाम्पल घ्या. समजा स्विमरनं जंप केली आणि जंप करत असताना त्यांना हात पायाशी स्प्रेड केले, त्यानं की तो रोटेट करायचा प्रयत्न करायला. इथं अँग्युलर मोमेंटम, इथं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल आणि इथं स्पीड ω1 कमी असेल. दुसऱ्या केसमध्ये त्यानं काय केलेलं आहे, स्वतःहून काय केलेलं आहे, पहिलं रोटेशन झाल्यानंतर हातपाय फोल्ड करून घेतलेत. ह्या केसमध्ये त्याचा इनर्शिया आहे I2 आणि स्पीड असणार ω2. पहिल्या केसमध्ये हातपाय जिथं स्प्रेड केलेला आहे तिथं इनर्शिया जास्त, स्पीड कमी. दुसऱ्या केसमध्ये जिथं फोल्ड केलेलं आहे स्विमरनं, तिथं इनर्शिया कमी आणि स्पीड काय असेल, जास्त. म्हणजे पहिल्या केसचा आपण अँग्युलर मोमेंटम म्हणूया L1, दुसऱ्या केसमध्ये अँग्युलर मोमेंटम म्हणूया L2. इथं कसलाही बाहेरचा फोर्स ॲक्ट झालेला नाही, एक्सटर्नल टॉर्क 0 आहे. मग आपण म्हणू शकतोय की L1 इज इक्वल टू L2. कॉन्झर्व राहणार, कॉन्स्टंट राहणार अँग्युलर मोमेंटम. L1 म्हणजेच I1 ω1, L2 म्हणजे I2 ω2. आणखी एक बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ओमेगा म्हणजे काय असतं, 2πn. n म्हणजे फ्रिक्वेन्सी. सर्क्युलर मोशनमध्ये हा फॉर्म्युला झाला आहे. मग ओमेगाच्या जागी तुम्ही इथं लिहू शकताय ω1च्या जागी 2πn1, ω2च्या जागी लिहू शकताय 2πn2.
सो हे झालं सेकंड एक्झाम्पलमध्ये. सेम तसंच तुम्ही ह्या थर्ड एक्झाम्पलमध्ये म्हणू शकताय. बॅलेट डान्सर्स आहेत, क्लोज आहेत, ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या क्लोज आहेत, सो इनर्शिया कमी, स्पीड जास्त, आणि पहिल्या केसमध्ये अँग्युलर मोमेंटम L1. जिथं ते स्प्रेड झालेले आहेत, I2 वाढलेला आहे, इनर्शिया वाढलेला आहे, ω2 कमी म्हणजे स्पीड जास्त कमी झालेला आहे, आणि इथला अँग्युलर मोमेंटम असेल L2. सो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमनुसार एक्सटर्नल फोर्स कुठलाही ॲक्ट झालेला नाही आहे, बाहेरून कुणी त्यांना ढकलेलं नाही आहे, त्यांचं त्यांनी स्वतःहून बाजूला गेलेत. सो इथं L1 इज इक्वल टू L2 कॉन्स्टंट राहणार आहे. सो हे बघून घ्या, हे फॉर्म्युले व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यावरती बरेचसे MCQ, आणखी न्यूमरिकल तर ह्याच्यावरती बरेचसे असतात. आज आपण नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट आहे पेज नंबर 15वरती बघू शकताय, 2 पॉईंट दिलेले आहेत. थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, असे 2 थेरम आपल्याला इथं दिलेले आहेत. ठीक आहे, दोन्ही थेरम खूप इम्पॉर्टंट आहेत, आणि एक्सप्लेनेशन वगैरे त्याचं डायग्रॅम आहे, स्टेटमेंट आहे, डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन आणि डेरिवेशन, असं सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला भरलेलं आहे. म्हणजे एखाद्या फिजिक्सचा जो परफेक्ट पॉईंट असतो तो हा आहे. ठीक आहे, सो आपण 1 बाय 1 बघूया. पहिला आपण बघूया पॅरलल ॲक्सिस थेरम. तो तुम्हाला समजला की तुम्हाला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम समजून जाईल. ओके, बघूया. सो ही आहे डायग्रॅम. पहिला आपण बघतोय पॅरलल ॲक्सिस थेरम, ही त्याची काय आहे, डायग्रॅम आहे. ओके, डायग्रॅममध्ये काय काय आहे बघूया. मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय फक्त तिकडे फोकस करा, म्हणजे तुम्हाला डायग्रॅम समजून जाईल. एक पहिला ही आहे एक रिजिड बॉडी, कसलाही असा वेगळा शेप घेतलेला आहे. सो ही काय आहे, एक रिजिड बॉडी. ह्या रिजिड बॉडीचा C म्हणजे सेंटर पॉईंट आहे, त्याला आपण म्हणतोय सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास पॉईंट. ह्या बॉडीचा O हा असा पॉईंट आहे जो त्या बॉडीचा इतर कोणताही पार्टिकल आहे, म्हणजे आता बॉडी आहे भरपूर पार्टिकल्सपासून बनली असणार, त्यातला कुठला तर एक पार्टिकल, त्यातलं कोणता तर एक पॉईंट म्हणजे O पॉईंट, म्हणजे असा रँडम असा काही कुठला सिलेक्ट केलेला नाही की हा इथे आहे. H म्हणजे तो जो C पॉईंट आहे सेंटर ऑफ मास पॉईंट, आणि O पॉईंट ह्यांच्यामधलं डिस्टन्स. D हा ह्या बॉडीचा एक कोणताही पार्टिकल ज्याचं मास, आता पार्टिकल छोटासा ना, बॉडी मोठी आहे आणि तो पॉईंट छोटासा आहे, सो याचा मास पण किती असेल, छोटंसं मास, त्याला पण म्हणूया DM. DM म्हणजे स्मॉल डी आणि स्मॉल एम, DM. DM म्हणजे स्मॉल मास ऑफ पार्टिकल D. ठीक आहे, तर ही झाली रिजिड बॉडी. आता असं कन्सिडर करा की एक ॲक्सिस आहे, म्हणजे हा AB ॲक्सिस. हा AB ॲक्सिस समजा त्या बॉडीच्या C पॉईंटमधून पास झाला, तर ती बॉडी ह्या ॲक्सिसच्या अबाउट असं रोटेशन करेल. ठीक आहे, आता बॉडी जर रोटेशन करत असेल AB ॲक्सिसच्या अराउंड, तर तिथं काही ना काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. कोणती पण बॉडी जर रोटेशन मोशन करत असेल तर त्या रोटेशन मोशनला विरोध करायला, अपोज करायला, रेझिस्ट करायला तिथं कोण असतंय, मोमेंट ऑफ इनर्शिया. मग जर इथं जर ॲक्सिस असेल AB ॲक्सिस जो पास होत असेल C पॉईंटमधून, आणि बॉडी जर गोल फिरत असेल, तर इथला मोमेंट ऑफ इनर्शिया असेल IC का घेतला, कारण पॉईंट कुठून पास झाला आहे, ॲक्सिस कुठून पॉईंट झाला आहे, C पॉईंटमधून झाला आहे. सो म्हणून त्याला आपण I आणि पायापाशी C असं म्हटलं आहे. म्हणजे हा IC म्हणजे ह्या बॉडीचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या ॲक्सिसच्या अराउंड, AB ॲक्सिसच्या अराउंड. ठीक आहे, ठीक आहे. आता हा ॲक्सिस सोडून द्या, असं कन्सिडर करा की आता ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होते O पॉईंटमधून, म्हणजे हा MP. हा MP ॲक्सिस आता पास झाला आहे O पॉईंटमधून, आणि बॉडी आता इथं रोटेशन करायला आहे, म्हणजे ह्या ॲक्सिसच्या अराउंड रोटेशन करायला. आता रोटेशन करत असेल तर तिथं असणार मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि तो आहे IO. आता इथं IO सिम्बॉल का, कारण ॲक्सिस ऑफ रोटेशन कशातून पास झालं आहे, O पॉईंटमधून. सो आपण आता काय म्हणतोय, मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडीचा किती आहे, IO.
सो बॉडी एका वेळी कुठल्या तरी एकाच ॲक्सिसमधून रोटेशन करत असू शकते. रोटेशन करणाऱ्या बॉडीला फक्त एका वेळी काय असतोय, एकच ॲक्सिस असतोय. मग एका वेळी एकतर आय सी असेल आणि बॉडी गोल फिरत असेल, नसेल तर हा ओ मोडनं जाणारा ॲक्सिस असेल आणि बॉडी इथं रोटेशन करत असेल. ठीक आहे. पण आपण असं म्हणूया, कन्सिडर करूया की जेव्हा कुठल्या पण बॉडीच्या सेंटर ऑफ मासमधून ॲक्सिस पास होईल आणि बॉडी गोल फिरत असेल, तिथला जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आय सी, ठीक आहे, तो आपण कॅल्क्युलेट करून ठेवला आहे असं आपण म्हणूया. म्हणजे ह्या बॉडीसाठी, ह्या रिजिड बॉडीसाठी आय सीची व्हॅल्यू आपण आधीच कॅल्क्युलेट करून ठेवलेली आणि आपल्याकडे आय सीची व्हॅल्यू आहे असं धरून चालूया. ठीक आहे. मग आपल्याला मोजायचं काय आहे, तर आपल्याला मोजायचं आहे की जर एखादा ॲक्सिस म्हणजे हा एम पी त्या बॉडीचा कुठल्या तरी एका पॉईंटमधून पास झाला सेंटर ऑफ मास सोडून, म्हणजे इथं उदाहरणार्थ कोण, ओ पॉईंट, तर तिथला जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आय ओ हा कसा कॅल्क्युलेट करायचा तो इथं आपल्याला बघायचा आहे. ओके, खूप सोपी गोष्ट आहे. रिजिड बॉडीच्या सेंटर ऑफ मास सोडून कुठल्या पण पॉईंटमधनं एखादा ॲक्सिस पास झाला आहे, म्हणजे इथं एम पी ॲक्सिस जो पॉईंटमधनं पास झाला आहे तिथला मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मोजायचा आहे. आणि खूप सोपा आहे तो. बघूया. सो तुम्हाला डायग्राम समजली असेल. आता इथं काय केलं आहे त्यांनी की जो आपण म्हटले की हा डी म्हणजे कुठला पण एक छोटासा पॉईंट आहे त्या बॉडीचा ज्याचं मास आहे डी एम, स्मॉल डी स्मॉल एम, डी एम. ह्या डी एमचं ॲक्सिस जो सी पॉईंटमधनं पास झाला आहे तिथूनपर्यंतचं डिस्टन्स किती आहे, सी डी. त्या डी पॉईंटचं ओ पॉईंटमधून पास होणाऱ्या ॲक्सिसपासून डिस्टन्स किती आहे, ओ डी, ओ सी डी आणि ओ डी. ठीक आहे. आणि एन पॉईंट काय केले त्यानं, डी पॉईंटमधून खाली एक परपेंडिक्युलर टाकला आहे आणि जी इथं ओ सी जी लांबी आहे, ओ सी लांबी, ती अशी ओ सी लांबी पुढे एक्सटेंड केली आणि डीपासून त्याच्यावरती परपेंडिक्युलर टाकला आहे. सो असं केल्यामुळं तुम्हाला डायग्राममध्ये दिसेल की दोन राईट अँगल ट्रायंगल तयार होत आहेत. एक छोटा काटकोन त्रिकोण तयार होतोय सी डी एन आणि एक मोठा काटकोन त्रिकोण तयार होतोय ओ डी एन. ठीक आहे. सो ही झाली आपली डायग्राम. आता आपण ह्याचं एक्सप्लेनेशन बघूया. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं इक्वेशन आहे हे, जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इक्वेशन काय आहे बघा. पहिलं आय ओ आहे म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कुठला, अशा ॲक्सिसचा जो सेंटर ऑफ मास सोडून कुठल्या तरी पॉईंटमधनं पास झाला आहे, म्हणजे कोण, ओ पॉईंटमधनं, तो आय ओ इज इक्वल टू आय सी. आय सी काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या ॲक्सिसचा, जो ॲक्सिस जो सेंटर ऑफ मासमधून जर पास झाला असता तर तिथला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच आय सी, प्लस एम, कॅपिटल एम काय, त्या बॉडीचं टोटल मास, आणि एच स्क्वेअर म्हणजे काय आहे, ते दोन ॲक्सिस डायग्राममध्ये बघताय, दोन ॲक्सिस आहेत, एक ओ मधनं पास झालेला आणि एक सी मधून पास झालेला. ह्या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स म्हणजेच एच. शिवाय हे दोन ॲक्सिस एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहेत. म्हणून ह्या थेरमचं नाव काय आहे, पॅरलल ॲक्सिस थेरम. ठीक आहे. सो हे झालं इक्वेशन जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. म्हणजेच काय, कोणता पण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय ओ हा काय असतोय, मोमेंट ऑफ इनर्शिया ॲक्सिस ऑफ सेंटर ऑफ मासमधून पास झालेल्या ॲक्सिसच्या अराउंडचा प्लस प्रॉडक्ट, कुणाचा प्रॉडक्ट, गुणाकार कुणाकुणाचा, टोटल मास ऑफ द बॉडी एम आणि त्या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स एच, त्याचा स्क्वेअर. सो हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. इथं वरती स्टेटमेंट असं म्हटलं आहे बघा. स्टेटमेंट जरासं बघून घ्या. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस इज द सम म्हणजे ॲडिशन. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय ओ पहिला जो म्हटला आहे तो, आणि तो काय आहे, सम आहे म्हणजे ॲडिशन आहे कुणाकुणाची. तर पहिली गोष्ट, इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस
पॅरलल टू द गिवन ॲक्सिस अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास म्हणजे IC. आणि प्रॉडक्ट आहे, कुणाचा प्रॉडक्ट? मास ऑफ द बॉडी ऑब्जेक्ट अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस. ओके, म्हणजे हे जे इक्वेशन इथं आहे हेच इक्वेशन इकडे वरती फक्त शब्दामध्ये मांडलेलं आहे, म्हणजेच ते त्याचं स्टेटमेंट. ठीक आहे, पुस्तकामध्ये तुम्ही बघून घेऊ शकता, तिथं आहेच आपल्याला. ओके, सो तुम्हाला डायग्राम समजली आहे, डायग्रामचं एक्सप्लेनेशन समजलं आहे, स्टेटमेंट समजले. सो आता आपण त्याचं काय देऊया? प्रूफ देऊया. ओके, त्याचं प्रूफ इकडे आपण पुढे घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आपण सुरुवात करूया, एक छोटीशी कन्सेप्ट घ्या मॅथमॅटिक्समधली, इंटिग्रेशन नावाची. ओके, बघूया. सो असं कन्सिडर करा, ही एक रिजिड बॉडी आहे जिचा ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होते पॉईंट O मधून, आणि त्या बॉडीचा कॅपिटल डी नावाचा एक कुठला तरी पॉईंट आहे ज्याचं मास आहे DM, स्मॉल DM. जर ॲक्सिस O पॉईंटमधून पास होत असेल तर तिथला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण बॉडीचा असणार IO. आता ही बॉडी कशापासून बनली आहे? भरपूर पार्टिकल्सपासून. मग बॉडीचं टोटल मास म्हणजे कॅपिटल M हे कसं असणार आहे? M1 प्लस M2 प्लस DM प्लस डॉट 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 MN. DM म्हणजे हा पार्टिकल ना, हा D पार्टिकल, त्याचं पण मास त्यात काउंट होणार ना. म्हणजे DM हे झालं फक्त त्या एका D पार्टिकलचं मास, आणि त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स किती झालं? OD. आता आपल्याला माहिती आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया कसा देतात. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, I इज इक्वल टू mr². I इज इक्वल टू mr². सो I इज इक्वल टू m म्हणजे मास, मग इथं मास किती आहे त्या पार्टिकलचं? DM. r² म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर, मग त्या पार्टिकलचं O पॉईंटपासून डिस्टन्स किती आहे? OD. सो ODचा काय असणार? स्क्वेअर. म्हणजे हे काय आहे? I इज इक्वल टू DM OD². हे काय झालं? त्या एका पार्टिकल D पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, कंसामध्ये आपण इथं पार्टिकल असं म्हटलंय, लक्षात येते का? बघा, एक पार्टिकल घेतलाय, त्या एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मोजायलो आपण, आणि मग मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असते? मास गुणिले डिस्टन्सचा स्क्वेअर. मग मास आहे DM आणि डिस्टन्स आहे OD, मग त्या ODचा स्क्वेअर. हे झालं त्या एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पण आपल्याला त्या एका पार्टिकलचा नको आहे, आपल्याला पाहिजेला आहे त्या पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आपल्याकडं मॅथमॅटिक्समधली एक कन्सेप्ट आहे इंटिग्रेशन नावाची. ओके, इंटिग्रेशनचा उपयोग आपल्याला काय होणार आहे की तुम्हाला एखादी छोटीशी गोष्ट माहिती असणार आणि त्याच्यावरून तुम्ही एखादी मोठी गोष्ट शोधणार. उदाहरणार्थ की समजा आपण एका पातेल्यामध्ये भात शिजवायला ठेवला आहे, आणि एक 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी भात तो शिजला आहे की नाही हे बघायला आपण काय करणार की त्या भातामधला भाताचा तो एक शीत आपण घेणार आणि तो आपण बोटावरती घेऊन काय करतोय? कुस करतोय. जर तो जर भाताचा कण तो जर शिजलेला असेल तर मग तुम्ही गॅस बंद करणार आणि तुमच्या मते काय आहे की भात शिजलेला असेल, म्हणजे तुम्ही शीतावरून भाताची परीक्षा करणार. अगदी तसं इथं आपल्यासाठी शीत कोण आहे किंवा एक कण कोण आहे? तो पार्टिकल D, आणि भात म्हणजे कोण आहे? पूर्ण रिजिड बॉडी. सो तुमच्याकडे आहे एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि त्याच्यावरून तुम्ही शोधणार आहात पूर्ण बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे तुमच्याकडे एक छोटीशी गोष्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया छोट्याशा पार्टिकलचा, त्याला फक्त काय करायचं? इंटिग्रेशन साईन जोडायचं. बघा, इक्वेशन तेच आहे ना, DMच्या खाली DM आहे, OD² खाली OD² आहे, फक्त जादा काय आलं? इंटिग्रेशन साईन. पण इंटिग्रेशन साईन आलं याचा अर्थ तो आता एका पार्टिकलचा नाही राहिला मोमेंट ऑफ इनर्शिया, तो आता झाला पूर्ण बॉडीचा. मग पूर्ण बॉडीचा O ॲक्सिसच्या अराउंडचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? IO. मग हे झालं आपलं इक्वेशन. जर तुम्ही इंटिग्रेशन साईन काढलं तर तो होणार फक्त एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि इंटिग्रेशन साईन जोडलं तर तो होणार पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सो हे झालं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट पण अगदी तीच आहे की समजा एक रिजिड बॉडी आहे आणि तिच्या C पॉईंटमधनं एखादा ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होतोय, तर तिथला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया असणार IC. आपण ह्या बॉडीचा एक पार्टिकल कन्सिडर करूया, D पार्टिकल, त्याचं मास आहे स्मॉल मास DM.
ह्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स आहे सी डी. मला पाहिजे आहे पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग तो किती असणार, आय इंटू मास, सॉरी आय इज इक्वल टू मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. मास डी एम, डिस्टन्स सी डी स्क्वेअर. हे झालं एका पार्टिकलचा. पण आपल्याला कुणाचा पाहिलं आहे, पूर्ण बॉडीचा. मग पूर्ण बॉडीचा किती आहे, आय सी. मग आपल्याला काय करायला लागणार, फक्त इंटिग्रेशन साईन पुट करायला लागणार. इंटिग्रेशन साईन पुट केलं की तो होणार पूर्ण बॉडीचा. इंटिग्रेशन काढलं की तो होणार एका पार्टिकलचा. ठीक आहे. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ह्याला इक्वेशन नंबर 2 द्या. इक्वेशन 1 आहे आय वो, इक्वेशन 2 आहे आय सी. ओके, एक्सप्लेनेशन इकडे जाऊया. आपल्याला काय एक्सप्लेन करायचं आहे, पॅरलल ॲक्सिस थेरम. बघा, सो डायग्राम तुम्हाला माहिती आहे. इथं त्या डायग्राममध्ये आपण मगाशी म्हटलेलं की दोन काय तयार होणार आहेत, राईट अँगल ट्रायंगल. सो छोटा जो राईट अँगल ट्रायंगल आहे सी डी एन, त्याचं पायथागोरस काय येणार, सी डी स्क्वेअर इज इक्वल टू सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. मोठा जो आहे त्याचं काय येणार, ओ डी एन ट्रायंगलचं ओ डी स्क्वेअर, ओ एन स्क्वेअर आणि डी एन स्क्वेअर. ही डायग्राम जी तुम्हाला बुकमध्ये पण आहे, जी आपण मगाशी पण दाखवली, त्याच्यामधला आपण फक्त मधला भाग घेतला आहे, राईट अँगल ट्रायंगल दिसताना. जरासं नीट ऑब्झर्वेशन करा. जी एक साईड आहे मोठ्या राईट अँगल ट्रायंगलची, जी एक साईड आहे ओ एन साईड, तिचे दोन भाग तयार होतात, ओ सी आणि सी एन. ओ सी आणि सी एन म्हणजे ती एक सलग नाही आहे, ओ एन लाईन सलग नाही आहे, ओ सी आणि सी एन अशी ती त्याच्यामध्ये काय आहे, पार्टिशन. सो आपण काय केलं, ते जे छोटा जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचा जो पायथागोरस आहे त्याला इक्वेशन नंबर 3 असं म्हटलं. मग आपण काय करूया, सुरुवात करूया. मोठं ओडी, मोठा जो राईट अँगल ट्रायंगल त्याचं आपण पायथागोरस घ्या. ओडी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. आणि मी आत्ता म्हटलं तसं ओ एन साईड काय नाही आहे, एक सलग नाही आहे. ओ एन साईड कशापासून म्हटले, ओ सी प्लस सी एन. मग ओ एनला स्क्वेअर आहे, त्यामुळे ओ सी प्लस सी एन ह्या ब्रॅकेटला पण काय येणार, स्क्वेअर. डी एन स्क्वेअर आहे तसंच आहे. परत हे ओ सी प्लस सी एन स्क्वेअर जो ब्रॅकेट आहे, त्या ब्रॅकेटचं आपण काय करूया, एक्सपान्शन. कोणत्या फॉर्म्युल्यानं, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ह्या फॉर्म्युल्यानुसार करूया. मग इथं काय येणार, ओ सी प्लस सी एन स्क्वेअर, ओ सी प्लस सी एन स्क्वेअर जो ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्याचं एक्सपान्शन काय येणार, ओ सी स्क्वेअर प्लस 2OC प्लस सी एन स्क्वेअर. हे झालं एक्सपान्शन. म्हणजेच हे ह्या पद्धतीने झालं ना, ए स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर. आणि हे शेवटी कोण आहे तर डी एन. हे डी एन आहे असं इकडं लिहिलं. सो आपण काय केलं, एक्सपान्शन करून घेतलं. आता त्याच्या खालच्या स्टेपला बघा, शेवटी तुम्हाला असं मिळेल का, सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. म्हणजे हे एक जुळून येईल तिथं शेवटी. मग इक्वेशन 3मध्ये आपण ते आहेच सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. तो कुणाचा फॉर्म्युला आहे, सी डी स्क्वेअरचा. म्हणजे छोट्या चौकांचा तो काय आहे, पायथागोरस. मग आपण इथं सी एन स्क्वेअर डी एन स्क्वेअरच्या खाली म्हणजे त्यांची ॲडिशन आहे ना सी डी स्क्वेअर, ती तिथं लिहून घेतली. ओके, आता आपल्यासमोर इक्वेशन काय आहे, बरोबर सेंटरला ओ डी स्क्वेअर इज इक्वल टू ओ सी स्क्वेअर प्लस 2OCCN प्लस सी डी स्क्वेअर. हे जे चार टर्म्स आहेत, चारही टर्म्सला आपण डी एमनं मल्टिप्लाय करूया. डी एमनं मल्टिप्लाय, डी एमनं मल्टिप्लाय, डी एमनं मल्टिप्लाय, डी एमनं मल्टिप्लाय. नेक्स्ट स्टेपला आपण सगळ्या टर्म्सला इंटिग्रेशन पुट केलं. इंटिग्रेशन 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 इंटिग्रेशन. ठीक आहे. आता आपण 1 बाय 1 बघूया. पहिलं हे बघूया, हे इंटिग्रेशन बघूया. इंटिग्रेशन डी एम ओ डी स्क्वेअर. सो इक्वेशन 1मध्ये हे कुणाची व्हॅल्यू आहे, आय वोची. मग ह्याच्या जागी आपण आय वो लिहून घेतलं. इथं येऊया, ओ सी स्क्वेअर त्या इंटिग्रेशन साईनच्या बाहेर येणार. आतमध्ये कोण राहणार, कोणच राहणार नाही, म्हणजे 1 राहणार. आणि 1चं इंटिग्रेशन डी एमनं, डी एम म्हणजे मास. ज्यांचं मॅथ्स आहे त्यांच्या लक्षात येईल, ज्यांचं मॅथ्स नाही आहे त्यांनी थोडंसं बघून घ्या. हे लक्षातच ठेवा, डी एम म्हणजे मास आहे, छोटासा मास. जर 1चं इंटिग्रेशन काढायचं असेल छोट्याशा मासनं तर त्याचा आन्सर येते कॅपिटल एम. आणि ओ सीची व्हॅल्यू आहे डायग्रॅममध्ये एच. ओ सीची व्हॅल्यू आहे एच. मग इथं आहे ओ सीचा स्क्वेअर, सो इथे येणार एच स्क्वेअर. आणि 1चं इंटिग्रेशन डी एमनं येणार कॅपिटल एम.
सो हे इथं हे सोडून घेतलं. मधला जो पार्ट आहे इंटिग्रेशनचा, हा इंटिग्रेशन 2 OC/CN/DM. 2 बाहेर येणार, OCची व्हॅल्यू आहे H. 2 बाहेर येणार, OCची व्हॅल्यू आहे H. त्याच्याबरोबर खालती लिहिलेलं आहे. इंटिग्रेशनमध्ये कोण राहणार? CN. आणि CN ही व्हॅल्यू सेंटर ऑफ मासच्या जवळची आहे. CN ही व्हॅल्यू काय आहे? सेंटर ऑफ मासच्या जवळ. मग लक्षात ठेवा, सेंटर ऑफ मासच्या जवळचं इंटिग्रेशन नेहमी काय तर 0. म्हणजे ही मधली जी टर्म आहे 2H इंटिग्रेशन CN/DM ती होणार 0, म्हणजे ती निघून जाणार. आणि लास्ट इंटिग्रेशन CD²DM. इक्वेशन नंबर 2मध्ये आपल्याला आहे ही व्हॅल्यू म्हणजेच कोण? IC. मग आता आपल्याला राहिलं काय तर हे इक्वेशन, आणि हे इक्वेशन आपण रिअरेंज केले, आपल्याला फायनल इक्वेशन मिळेल IO = IC + MH². म्हणजेच पॅरलल ॲक्सिस थिअरम काय होईल? प्रूफ होईल. सोपं आहे. फक्त तुम्हाला पायथागोरस दोन्ही ट्रायंगलचं करायचं आहे. मोठ्या ह्याच्यामध्ये ONच्या ऐवजी OC + CN लिहायचं आहे, त्याचं एक्सपान्शन करायचं आहे. परत छोट्या ट्रायंगलचा पायथागोरस त्यामध्ये पुट करायचा आहे. सगळ्या टर्म्सला DMनं मल्टिप्लाय करायचं आहे. सगळ्या टर्म्सचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, आणि इंटिग्रेशन सॉल्व केलं तुम्हाला फायनल आन्सर मिळेलच. नेक्स्ट आहे, सो हे झालं पॅरलल ॲक्सिस थेरम. हे तुम्ही त्याचं आपल्या पुस्तकात दिलेलं त्याचं एक्सप्लेनेशन बघू शकता. हे आणखी हे पॅरलल ॲक्सिस थेरमचं. नेक्स्ट आहे आपल्याला परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. ओके, डायग्रॅम समजावून घ्या. एक कोण आहे? रिजिड बॉडी. ह्या रिजिड बॉडी, आता ही रिजिड बॉडी म्हणजे एक सपाट प्लेन फ्लॅट अशी बॉडी असणार. जसं आपलं ब्लॅकबोर्ड असतोय, डोअर असतोय, हे कसे चपट्या बॉडी आहेत ना, म्हणजे लॅमिनार बॉडीज आहेत ह्या. ओके, तशी एखादी बॉडी आहे. ह्या बॉडीला बरोबर परपेंडिक्युलर असा कोण आहे? एक ॲक्सिस आहे, ज्याला आपण म्हणूया झेड ॲक्सिस. तो त्या बॉडीला काय आहे? परपेंडिक्युलर, म्हणजे उभा आहे, त्यातून गेलेला आहे O पॉईंटमधून. शिवाय आणखी एक ॲक्सिस आहे बघा, एक्स ॲक्सिस. तो त्या बॉडीतून आडवा गेलेला आहे, म्हणजे झेड ॲक्सिसला परपेंडिक्युलर. सोबत आणखी एक आहे वाय ॲक्सिस. तो पण त्या बॉडीतून आडवा गेलेला आहे, म्हणजे पॅरलल गेला आहे बॉडीतनं. म्हणजे ही एक रिजिड बॉडी आहे, जी चपटी आहे, लॅमिनार बॉडी आहे. तिच्यातून टोटल 3 ॲक्सिस गेलेले इथं दाखवलेले आहेत. म्हणजे एकावेळी कुठला तरी एकच असणार आहे, दुसरा 2 नसणार आहेत, पण आपण तिन्ही एकावेळी डायग्राममध्ये दाखवले आहेत. झेड ॲक्सिस बॉडीला कसं आहे? परपेंडिक्युलर, उभा गेलेला आहे बॉडीतून. एक्स आणि वाय ॲक्सिस कसे? बॉडीतून आतून पास झालेत, म्हणजे कसे? पॅरलल, बॉडीत घुसलेत आतमध्ये, आडवे गेलेले आहेत. आणि ह्या तिन्ही ॲक्सिस सोडून, आणि हे तिन्ही पण ॲक्सिस कुठून? एकाच पॉईंटमधनं, O बॉडीच्या O पॉईंटमधनं गेलेले आहेत. म्हणजे झेड फक्त O मधनं गेला आहे, आणि त्या O पशी एक्स आणि वाय जाऊन त्याला मिळालेले आहेत बॉडीच्या आतमध्येच. हे सोडून इथं P नावाचा एक पॉईंट आहे, म्हणजे त्या बॉडीचा एक कुठला तरी पार्टिकल आहे, P पार्टिकल. आता थोडीशी मज्जा बघा. हा आहे वाय ॲक्सिस. हा वाय ॲक्सिस त्या पार्टिकलपासून एक्स डिस्टन्सवरती आहे. हा आहे एक्स ॲक्सिस. हा P पार्टिकलपासून वाय डिस्टन्सवरती आहे. उलटं सुलटं आहे, थोडंसं लक्षात घ्या. ॲक्सिस आहे वाय, आणि तो P पासून आहे एक्स डिस्टन्सवरती. इकडे ॲक्सिस आहे एक्स, आणि तो P पार्टिकलपासून आहे वाय डिस्टन्सवरती. डायग्राम बघून घ्या, म्हणजे तुमचं ते सहज लक्षात येईल. आणि झेड ॲक्सिस P पॉईंटपासून किती डिस्टन्सवरती आहे? OP. मग ते एक्स डिस्टन्स म्हणजेच काय आहे? PN. वाय डिस्टन्स म्हणजेच काय आहे? PM. PN काय आहे? PN परपेंडिक्युलर आहे वाय ॲक्सिसवरती. PM काय आहे? परपेंडिक्युलर आहे एक्स ॲक्सिसवरती. सो परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरममध्ये टोटल 3 ॲक्सिस ऑफ रोटेशनचा विचार करायचा आहे. झेड ॲक्सिस जो उभा आहे आणि त्या बॉडीला परपेंडिक्युलर, आणि एक्स आणि वाय ॲक्सिस बॉडीच्या आतमध्ये आडवे गेलेले आहेत, बॉडीला पॅरलल आत गेलेले आहेत, आणि O पशी झेड ॲक्सिसला क्रॉस होत आहेत. ठीक आहे, ही झाली डायग्रॅम. आता
ह्याचं स्टेटमेंट तर खूप सोपं आहे. आय झेड म्हणजे काय, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया जर झेड ॲक्सिस असतात तर इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आय एक्स म्हणजे जर एक्स ॲक्सिस असता, फक्त एक्स ॲक्सिस, तर त्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असता, आय एक्स प्लस आय वाय. आय वाय म्हणजे जर फक्त वाय ॲक्सिस असता आणि बॉडी जर तिथं रोटेशन करत असतील वाय ॲक्सिसच्या अराउंड, तर तिथला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया असता आय वाय. तर आय एक्स आणि आय वायची ॲडिशन म्हणजे आडवे गेलेले, बॉडीतून पॅरलल गेलेले दोन ॲक्सिस, त्यांच्या टोटल मोमेंट ऑफ इनर्शियांची ॲडिशन ही म्हणजे आय झेड. आणि आय झेड म्हणजे कोण, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया असा ॲक्सिस जो बॉडीला परपेंडिक्युलरली पास होतोय ओ पॉईंटमधनं तो. सोपं आहे. आडव्या दोन ॲक्सिसचे मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय, उभ्या असलेल्या एका मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. वरती काय आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे. स्टेटमेंटमध्ये तेच जे आत्ता आपण म्हटलं तेच असणार आहे. ओके, खूप सोपं आहे. मगाशी आपण जसं हे घेतलेलं, अगदी त्याच पद्धतीने तुम्ही हे पण समजावून घेऊ शकताय. समजा हा ॲक्सिस आहे झेड ॲक्सिस, तर आणि हा पार्टिकल आहे पी, कारण त्या डायग्राममध्ये पी आहे ना, सो आपण त्याला पी म्हणूया. तर तिथं टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया किती असता, आय झेड इंटिग्रेशन डी एम सी डी स्क्वेअर असं असतं ना, म्हणजे सी पी स्क्वेअर. तशा पद्धतीने समजावून घ्या. समजा झेड ॲक्सिस आहे, तर झेड ॲक्सिसच्या अराउंडचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया किती असता पी पार्टिकलसाठी, इंटिग्रेशन ओ पी स्क्वेअर डी एम. जर समजा फक्त एक्स ॲक्सिस असता, फक्त एक्स ॲक्सिस, तर मग टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया किती असता आय एक्स, आणि तो किती असता इंटिग्रेशन एम पी स्क्वेअर डी एम. जर समजा फक्त वाय ॲक्सिस असता, तर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया किती असता आय वाय. कसा असता, आय वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन पी एन स्क्वेअर डी एम, कारण पी पार्टिकलचं मास किती असणार आहे डी एम, स्मॉल मास असणार. ओके, इकडे बघूया. इथे आपल्याकडं आहे आय एक्स म्हणजे काय आहे वाय स्क्वेअर डी एम. वाय स्क्वेअर आय एक्समध्ये वाय स्क्वेअर काय, कारण मग अशीच म्हटलं एक्स ॲक्सिसचं डिस्टन्स आहे वाय आणि वाय ॲक्सिसचं डिस्टन्स आहे पी पार्टिकलपासून एक्स, सो उलट आहे. आय एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम, आय वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एम. आणि आय झेड म्हणजे तुम्ही आता डायग्राममध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणता पण आता हे एम पी किंवा हे पी एन परपेंडिक्युलरच आहेत. परपेंडिक्युलर आहेत म्हणजे काय आहेत, इथं दोन काय आहेत राईट अँगल ट्रायंगल, दोन्हीपैकी कोणता पण एक घ्या. मग काय येणार ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर. जर हे डिस्टन्स एक्स असेल तर ह्याच्या बरोबर समोरचं डिस्टन्स ओ एम हे पण किती असणार एक्स. जर हे डिस्टन्स एम पी डिस्टन्स वाय असेल तर ओ एन डिस्टन्स पण किती असणार वाय. कोणता पण तुम्ही राईट अँगल ट्रायंगल घेतला तरी चालतोय. आय झेडचं इक्वेशन असेल पायथागोरसच्या ह्याच्यानुसार वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल ओ पी डिस्टन्स जे आहे ओ पी ते तुम्ही पायथागोरसनं सोडवू शकताय, कारण दोन्ही साईडला काय आहेत राईट अँगल ट्रायंगल, एक्स वाय आणि साईडचं डिस्टन्स किती आहे एक्स आणि वाय. ओ पी डिस्टन्स किती असणार आहे एक्स स्क्वेअर आणखी वाय स्क्वेअर पायथागोरसनुसार. ते इथं आहे. इंटिग्रेशन मग आय झेड इक्वेशन त्यांनी सॉल्व केले. आय झेड इक्वेशनची दुसरी स्टेप त्यांनी काय केले, वाय स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरला बाहेरून डी एमनं काय होणार आतमध्ये मल्टिप्लाय होणार आणि दोन्हीचं काय येणार इंटिग्रेशन. मग पहिलं जे इंटिग्रेशन आहे इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम ते म्हणजे काय आय एक्स, आणि दुसरं जे आहे इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एम ते म्हणजेच काय
आय वाय. सो हे आपल्या इकडे इथे इक्वेशन काय होईल, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय प्रूव्ह होईल. सो ह्याच्यामध्ये काय नाही आहे, महत्त्वाचं कोण आहे, पॅरलल ॲक्सिस थिअरमचं एक्सप्लेनेशन. ह्याच्यामध्ये काय फारसं नाही आहे. सो तुम्हाला दोन्ही पॉईंट समजले असतील अशी आशा आहे. ठीक आहे. थँक्यू क्लास.